आज नाश्त्यामध्ये बनवलेले आहे रात्रीच्या पोळ्यांचा चिवडा. आणि कोण कोण असा चिवडा बनवतो रात्रीच्या पोळ्यांचा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मला आणि यांना खूप आवडतो. आमचा तर फेवरेट आहे. आता काकूंसाठी प्लेट काढलेली आहे, काकूंना देऊन देते. काकू साहेब घेतली गोळी खाली पडली काकूंना हे पण नाही दिसलं की काकूंनी गोळी घेतली म्हणते पडली की एकदम गटकन गेली की काय समजत नाहीये म्हणते. घ्या आता खाऊन आपण चहा पिऊ. आता मी मस्त गुळाचा चहा बनवते आमच्या दोघींसाठी. आपलं काम कुठपर्यंत आलंय ते दाखवायला विसरले तुम्हाला, तर ते दाखवते. म्हटलं आता पूर्ण काम म्हणजे जे प्लायचं काम आहे ते पूर्ण झालेलंच आहे. तर हे बघून घ्या, याला डोअर्स लागलेले आहेत पूर्ण वर सज्जाला. इकडे वॉर्डरोबला डोअर्स लागलेले आहेत. इकडे आपलं पॅनलिंग सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आणि हे पूर्ण पॅनलिंग झालेलं आहे वॉलचं पूर्ण. हे बघू शकता तुम्ही इथे पण. आणि इथनं दाखवते मी तुम्हाला. इकडे पण हे इथपर्यंत पॅनलिंग झालेलं आहे AC साठी. ठीक आहे. नंतर हे बनलेले आहेत आपले साईड टेबल. डिझाईन कशी वाटते मला सांगाल कमेंट करून, कारण मला ही डिझाईन खूप आवडली होती. म्हणजे मी त्यांना अशी सांगितली असं ड्रॉ करा आणि अशी मला बनवून द्या. तर त्यांनी त्याचप्रमाणे मला बनवून दिली आणि मला चांगली वाटली. म्हणजे त्यांनी जसं बनवून दिलं तशा प्रकारे हे चांगलं वाटत आहे. तर तुम्हाला सांगा कशी वाटते आहे. आता ही आहे बेडची डिझाईन. तर बेड अशा प्रकारे आहे आपला. इकडे एक तुम्हाला सांगितलेलंच आहे मी, इकडे ही आहे ड्रॉवर आहे ओपन करण्याचा. आणि बस इकडे वगैरे नाही दिलेले आहेत. हे पूर्ण तिन्ही क्लोज राहणार, वरून ओपन होऊ शकते असे. आणि बाकी तर समजा हे असे आहेत. तर असं आपलं पूर्ण रूम दिसत आहे आता. तर कशी वाटते मला सांगाल. हे बघा, घरून निघताना तुमच्यासोबत बोलणंच नाही झालं की मी बाहेर जात आहे. आणि बाहेर कशासाठी जात आहे तर मी बँकेमध्ये जात आहे. तर आज आहे बँकेचे खूप सारे कामं आम्हाला. कारण माझं नाव चेंज करायचं आहे बँकेमधलं. कारण माझं नाव आधीचंच लग्नाच्या आधीचंच आहे आणि तेच चालत होतं. आता थोडे मला प्रॉब्लेम्स येत होते म्हणून मग म्हटलं चेंज करून घ्यावं. आणि यांचं आधार कार्डचं नाव चेंज करायचं होतं, ते पण आम्हाला आज पुरलं. तर हे सर्व पेंडिंग कामं आज आम्ही कंप्लीट केले. आणि आता निघालेलो आहोत संक्रांतीची शॉपिंग करायला, म्हणजे संक्रांतीच्या वाणांची शॉपिंग करायला. आम्ही आलेलो आहोत राकेश मार्केटिंगला, जे आमच्या अमरावतीचं फेमस दुकान आहे. म्हणजे पितळीचे भांडे किंवा तांब्याचे भांडे किंवा मग काय म्हणतात त्याला आपले स्टीलचे भांडे हे होलसेल रेटमध्ये इथे मिळतात. तर आपण इथे जाऊया. दरवर्षीलाच मी इथे येते आणि इथूनच वाणांची खरेदी करते. तर आपण आज जाऊया आतमध्ये. काय काय आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला. मी प्रत्येक वेळेला इथे आल्यानंतर व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्हाला इथले व्हिडिओज खूप आवडतात, मी काय काय खरेदी करते. तर म्हणून म्हटलं चला आता जाते आणि दाखवते तुम्हाला सुद्धा. खूप सारे वाणांचे इथे प्रकार आहेत आणि बघू आपण काय घ्यायचे. तर बघा किती छान छान आपल्याकडे वाणं आहेत. हे फायबरचे आहेत. इथे हे असे गोटा चांदीचे आहेत. आणि अशा प्रकारे स्टीलचे सुद्धा आहेत. स्टीलचे इथे प्लेट्स, या सर्व गोष्टी बघू आपण. बघितलं मी 215ला आहे. आणि हे छोटंसं 100 रुपयाला आहे. एकदमच छोटं आहे. प्रसाद वगैरे ठेवायला होते. मोठं आहे. पण याची क्वालिटी म्हणजे हेवी आहे, क्वालिटी चांगली आहे. आणखी काही व्हरायटी याच्यामध्ये आणि हे 440 आहे. दोन कपांसाठी 2 कप मावतात त्याच्यामध्ये. छान डिझाईन आहे. हां, डिझाईन पण छान आहे. हे छान वाटत आहे. आणि आणखी ही प्लेट छान वाटते मोठी. ही प्लेट छान वाटत आहे. मला मोठी ताटं द्यायला आवडते.
मोजका द्यायचं पण मोठी वाटत द्यायचं एखादं असं स्टीलचंच द्यायचं, चांगलं वाटते स्टीलचं. प्लास्टिकचे वगैरे वाण द्यायला नाही आवडत. ही थाळी मला इतकी आवडली 56 भोगाची. बघा याच्यामध्ये 56 भोग बसतात मस्त गणपतीच्या वेळेला किंवा जन्माष्टमीच्या वेळेला, कृष्णांच्या, हां महालक्ष्मीच्या वेळेला पण 56 भोगाची थाली छान वाटते. हां 2100ला चांगली वाटत आहे, पण सॉरी 2100ला नाही आहे ती, 1400ला आहे. हे बघा 2100ची किंमत आहे MRP आणि इथे प्राईस आहे 1400 रुपये. इथलं होलसेल रेटने तुम्हाला हे मिळते. छान आहे तिथले सर्व आयटम. मी हे एक बघितलं, हे 2200 रुपयाला आहे. खूपच सुंदर वाटते नळाचं एक हे, पण आपल्याकडे ऑलरेडी आहे, आईने दिलेलं, त्याच्यामुळे आता इच्छा नाही घ्यायची. नाहीतर मी ते नसतं घेतलं ना तर हे घेतलंच असतं नक्की. हे बघा हे 2200 रुपयाला आहे. हे जे माझ्या हातात आहे हे पण मस्त आहे. जुन्या जमान्यातले आहेत ते, पण आता ही लोक ठेवतात मस्त. छान आहे, मस्त आहे. मस्त आहे, आवडलं मला. आणखी एक गोष्ट दाखवते तुम्हाला. स्टूल बघा किती सुंदर आहे गणपतीसाठी. खूपच सुंदर आहे यार. आणि घंटा किती छान वाजत आहे याच्या. कितीला आहे? 20,155 रुपये. आणि ती पण होलसेल प्राइस आहे याची. ही होलसेल प्राइस. वाव. उचल बरं, उचल एकदम उचल बा. खूप आहे, छान दिसत आहे. पण आवडला मला, खूप आवडला, खूप आवडला. झालं काय? झालं ना, घेतलं पूर्ण आपलं सामान झालेलं आहे इथे. चला आता पिशव्या घ्यायच्या आपल्याला. बेबी शॉवरच्या प्रोग्रामसाठी जे रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे त्याच्यासाठी पण मी वस्तू घेतलेली आहे. आणि मला पॅकिंगच्या ज्या पिशव्या असतात ना त्या घ्यायच्या आहेत. आता त्या घेण्यासाठी आम्ही जात आहोत. माहिती नाही त्यांना काय आलं, कुठे मिळणार म्हणते माहिती नाही, पण यांच्याकडे नाही आहे. कुठे मिळतील? पोहोचलो घरी. हे सर्व आपली शॉपिंग झालेली आहे. मी दाखवते थोड्या वेळाने तुम्हाला. मम्मा गेल्यानंतर मॅड करते ना तुम्हाला. काय मम्मा एकदा गेली तुम्हाला बाहेर बसावं लागतं. मी बोर होऊन जातो. पप्पाचे कंप्लेंट म्हणजे काय. हे बघा हे आणलं मी वानं द्यायला. मस्त छोटे छोटे ट्रे, एक नंबर दिसतात मस्त. याच्यामध्ये कप आणि ठेवायच्या आणि मग द्यायचं. हे दिलं तर ज्यांच्याकडे जाणार त्यांनी कप ठेवायचे आणि त्यांनी द्यायचे. आधी आवाज बंद करणं बेटा. तर हे आणले मी माझ्या घरच्या वानांसाठी आपल्या संक्रांतीच्या. आणि मग दीपालीकडे म्हणजे दीपालीच्या बेबी शॉवरच्या याच्यामध्ये गिफ्ट देण्यासाठी हे आणलेले आहेत. आता हे मी तुम्हाला दाखवणार नाही काय आहे म्हणून, ते तिथे गेल्यानंतरच माहीत पडेल की काय आणलेलं आहे मी. कारण मी त्यांच्याकडचं रिव्हील नाही करत कोणतीच गोष्ट. मी आणते फक्त, पण रिव्हील नाही करू शकत. त्यांना रिव्हील करायचं आहे नाही करायचं आहे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवतील. आणि ह्या पिशव्या आणलेल्या आहेत गिफ्ट देण्यासाठी, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. तर असं ही आजची शॉपिंग झालेली आहे. बाकी तर नाही झालेलं एवढं, फक्त एवढं. आणखी एक आहे मी काहीतरी आणलेलं आहे त्याच्यामध्ये, तर ते पण आहे. तर हे मी याच्यासाठी मी प्रत्येक वेळेला तुम्हाला माहिती आहे मी स्टीलचंच काही ना काही आणते. चहाचे कप एक छोटा आणि एक मोठा. हे कप कमी पडत होते आपल्याकडे नेहमी. आणि हे आणलेली आहे मी, एक ब्रॉच आणलेला आहे. असा जुडा वगैरे असला ना तर त्या जुड्यामध्ये खोचायसाठी. तर हे मला 120 रुपयाला पडलं होलसेलमध्ये. तर हे एक आणलं. आणि हे याच्यासाठी म्हटलं मी स्टीलचे कधी प्लेट्स देते कधी हे देते, तसं मोठं वगैरे कोणतं तरी वाण असतेच माझ्याकडचं व्यवस्थित. तर थोडं चांगलं वाटायला पाहिजे आणि मोठं पण. कारण वर्षातून एक वेळ हा प्रोग्राम येतो आणि आपल्याकडे वर्षातून एक वेळच प्रोग्राम होतो. तर कोणी येते वर्षातून एक वेळ आणि हा प्रोग्राम आपला चांगला पार पाडायचा असतो. मेन म्हणजे प्लास्टिकचं जे आहे ना ते मला यासाठी आवडत नाही. कारण काय होतं की ते प्लास्टिक असते, मोठं दिसते पण प्लास्टिक असते, फूड ग्रेड प्लास्टिक नसते, काही नसते. तर कोणी पण आपल्या घरी नेतात तर त्याच्यामध्ये काही ना काही ठेवतातच. तर त्याच्यामुळे आपली हेल्थ खराब होऊ शकते. म्हणून मी छोटं का होईना तसं मी मोठंच घेते, पण छोटं का होईना तुम्हाला पण सांगते की छोटं का होईना एकदा स्टीलचा आणा,
पण प्लास्टिक नका देऊ, कोणालाच पण प्लास्टिक नका देऊ. तर म्हणून स्टीलचं आणते. आणि ही आपली आजची शॉपिंग झाली. राकेश मार्केटिंगमधून एवढी शॉपिंग झाली ही, आणि ही झाली बाहेर काय म्हणतात त्याला, कुठून घेतलं आपण, हे मोठी गल्लीमधून, श्याम टॉकीज जवळून घेतलं. तर बस झालं हे. आता एवढी शॉपिंग आजची कशी वाटली म्हणजे आता मी तुम्हाला एवढंच दाखवलं, बाकी तर काय दाखवलं नाही. काय कशी वाटली म्हणजे मी तुम्हाला विचारूही नाही शकत कशी वाटली, हे तर तुमच्यासाठी सस्पेन्सच आहे. मी हे दाखवलं असतं पण दीपावलीला दाखवायचं असेल म्हणून मी हे दाखवलं नाही. आता दीपावली दाखवेल तुम्हाला काय रिटर्न गिफ्टसाठी घेतलं किंवा मग तिची साडी वगैरे, ते तुम्हाला नंतरच तेव्हाच बघायला मिळणार तिच्या प्रोग्रामच्या वेळेला. तेव्हा आता जे प्रोग्रामचे व्हिडिओज राहतील त्याच्यामध्ये बघून घ्याल. प्रोग्रामचे व्हिडिओ शेअर करणारच आहे मी. ज्यांचे वाढदिवस होते त्यांना विश करायचं राहून गेलं होतं, तर त्यांना विश करते. सोनाली ताई म्हणतात त्यांच्या पप्पांचा वाढदिवस होता, म्हणजे 3 तारखेला सोनाली ताईंच्या पप्पाचा वाढदिवस होता. तर काका वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुमचा वाढदिवस तर होऊन गेला, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाच्या, की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, तुमची हेल्थ चांगली राहो, या वर्षीला तुमचं आरोग्य इतकं चांगलं राहो, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही हो, हीच देवाचरणी प्रार्थना आहे. आणि सोनाल ताईची कमेंट होती, सोनाल लोखाडे, तर यांची साक्षी लोढेला विश करशील. तर साक्षी लोढे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं पण हे वर्ष खूप छान जाओ, तुम्हाला जे पण पाहिजे ते मिळो, तुमच्या ज्या पण इच्छा असो त्या सर्व पूर्ण हो या वर्षीला. तर अशीच देवाचरणी प्रार्थना करते. लहान आहेत की मोठे आहेत मला माहिती नाही. यांचा वाढदिवस 4 जानेवारीला होता आणि सोनाली ताईच्या पप्पांचा वाढदिवस हा 3 जानेवारीला होता. तर काका तुम्हाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि साक्षी लोढे यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग इथेच या ब्लॉगला थांबवते आणि भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला तर बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.